राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. परंतु मतदानाच्या पूर्वी सत्ताधारी पक्षांचे जवळपास 68 ते 70 नगरसेवक अर्थात उमेदवार हे बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळते आणि याच विषयी असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. ती याचिका नेमकी काय आहे, कोणकोणते मुद्दे या याचिकेमध्ये मांडण्यात आलेले आहेत, हे आपण त्यांना विचारूयात. सर, पाहिलं तर जवळपास 68 ते 70 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मतदानाच्या पूर्वीच हे सगळं घडतं. मतदानाच्या पूर्वीच सत्ता हस्तगत करण्याचे जे प्रकार लोकसभेच्या वेळेससुद्धा झाले त्याबद्दलची एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे एक आपल्याला साधारणतः ट्रेंड दिसतो या काही काळामधला, की काही झालं तरी सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे. त्यासाठी किती पैसे खर्च झाले चालेल, कारण की नंतर ते पैसे भ्रष्टाचारातून काढता येतात ही गॅरंटी एक निर्माण करण्यात आलेली आहे. तर भ्रष्टाचाराचं जे राजकीयकरण झालेलं आहे ते अत्यंत आक्षेपार्ह आहे असं मला वाटते. ही याचिका मी दाखल केलेली नाही, तर अविनाश जाधव हे मनसेचे नेते आहेत, त्यांनी दाखल केलेली आहे. मी त्यांच्यातर्फे वकील आहे. आणि त्याचप्रमाणे काँग्रेसचे एक कार्यकर्ते समीर गांधी यांनीसुद्धा एक स्वतंत्र याचिका दाखल केलेली आहे. 68 ते 70 जागा ज्या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत, तोच प्रथमदर्शनी एक पुरावा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांना म्हणजे विरोधी असलेल्या उमेदवारांना प्रेरणा कशी निर्माण झाली. हा एक सोशिओलॉजीचा प्रश्न आहे की सोशिओ पॉलिटिकल दृष्टिकोनातून आपण विचार केला तर सत्ताकांक्षा असलेले लोक निवडणुकीत उतरतात. पक्षाचे तिकीट मिळाले पाहिजे, AB फॉर्म मिळाले पाहिजे म्हणून एकमेकांशी भांडतात. काही जण AB फॉर्म गिळतात. आता हे सगळं सुरू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांची जेव्हा महत्त्वाकांक्षा असते की मी निवडून आलो पाहिजे, तर त्या लोकांची महत्त्वाकांक्षा अशा साध्या पद्धतीने दाबता येत नाही. ती एक तर गुन्हेगारी स्वरूपाच्या धमक्या देऊन, त्यांच्यावर खोट्या पोलिसांच्या केसेस दाखल होतील असा पोलिसांचा गैरवापर करून, त्यानंतर गुंडशक्तीचा वापर करून आणि मोठा आर्थिक भ्रष्टाचार करून ह्या सगळ्या त्यांच्या अपेक्षा आकांक्षा दाबल्या जातात. आणि मग मोठ्या प्रमाणात जे विरोधी पक्षाचे उमेदवार ते तयार केले गेले की तुम्ही 5 कोटी घ्या, तुम्ही 4 कोटी घ्या, तुम्ही खाली बसा, तुम्ही निवडणुकीत लढू नका आणि मग आपला उमेदवार निवडून आणला जातो. आता जर आपण पाहिलं की 50 BJPचे साधारणतः उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. शिंदे सेनेचे 20 का 25 काहीतरी निवडून आलेले आहेत. अजितदादा पक्षाचे 10 जणं 15 जणं निवडून आले, मला नक्की आकडा माहीत नाही, पण एकूण एक मुस्लिम ऑर्गनायझेशनचा सुद्धा माणूस बिनविरोध निवडून आलेला आहे. बिनविरोध निवडून येण्याची प्रक्रिया इतक्या मोठ्या प्रमाणातली लोकशाहीला घातक आहे, प्रथमदर्शनी पुरावा आहे. आणि त्याच्या आधारे जी एक सार्वत्रिक नाराजी महाराष्ट्रामध्ये पसरली, त्याची दखल शेवटी निपक्ष नसलेल्या, अप्रामाणिक असलेल्या राज्य निवडणूक आयोगाला सुद्धा घ्यावी लागली. आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितलं की आम्ही चौकशी याच्यावरची गठीत केलेली आहे. संबंधित RO जे आहेत, रिटर्निंग ऑफिसर, निवडणूक अधिकारी, त्यांच्या द्वारे अहवाल मागवण्यात आलेले आहे की ज्या ज्या प्रभागांमध्ये, ज्या ज्या महापालिकांमध्ये अशा प्रकारे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यांचे अहवाल मागवण्यात आलेले आहेत. त्याच्या आधारे चौकशी समितीचा अहवाल ते तयार करणार आहेत. त्यामुळे एक मागणी महत्त्वाची अविनाश जाधव यांनी केलेली आहे की आमचा निवडणूक आयोगावर, राज्य निवडणूक आयोगावर मुळीच विश्वास नाही. त्यांची कार्यपद्धती अपारदर्शक आणि भ्रष्ट आहे. ते राजकीय मांडलिकत्व स्वीकारलेले आहेत. त्यामुळे अविनाश जाधव मनसेचे यांनी अशी विनंती या अर्जाद्वारे, या पिटिशनद्वारे केलेली आहे की उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी झाली पाहिजे आणि तरच त्याचा अहवाल हा खरा मानला पाहिजे. त्यानंतर जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार निवडून आलेल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे अलिखित स्वरूपात, त्या ठिकाणी त्यांच्या निवडणुकांच्या संदर्भात स्टे देण्यात यावा आणि तिथल्या कोणत्याही प्रकारे निवडणुकांचे निकाल जाहीर करू नये जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही. स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. तिसरी मागणी केलेली आहे की मिनिमम वोट शेअरिंग बिनविरोध असेल तरी काय असू शकेल याबद्दल नक्की काहीतरी प्रमाण ठरलं पाहिजे आणि तसा कायद्यामध्ये आवश्यक असेल तर नियमांमध्ये बदल केला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका कायदा याच्यामध्ये बदल आवश्यक असेल तर तोसुद्धा करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत अशी सुद्धा मागणी या याचिकेतून करण्यात आलेली आहे. ही निवडणूक याचिका नाही, ही रिट पिटिशन आहे. याच्यामध्ये एक सामूहिक सार्वत्रिक मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे कोणत्याही बिनविरोध आलेल्या उमेदवाराविरुद्ध आत्ता ही पिटिशन नाही, तर जी प्रक्रिया
राज्य निवडणूक आयोगाच्या अधिपत्याखाली आयोजित केलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये झालेली आहे, ती शंकास्पद आहे, भ्रष्ट आहे, असा आरोप करणारी ही याचिका आहे. तर या संदर्भामध्ये काही पुरावे वगैरे तुम्ही कोर्टात काही मांडलेले आहेत का किंवा मांडणार आहात? पुरावे काही नाही आमच्याकडे आत्ता सध्या, पण ही परिस्थिती आहे. पुरावे एक दोन आहेत, ते व्हिडिओच्या स्वरूपातले आहेत. आणखी पण सामान्य माणसं फोन करून काही पुरावे देतात. तर त्या ठिकाणचे पुरावे ज्यांना ज्यांना द्यायचे असतील ते मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे देऊ शकतात. त्याचप्रमाणे मनसे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, नंतर आमचे मित्र हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे राज्य प्रभारी प्रमुख, हे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटत आहेत आणि त्यांचे पुरावे जमा केले जात आहेत. तर हे सगळे पुरावे आम्हाला उपयोगाचे ठरू शकतात. आम्ही सगळ्यांना विनंती करतो आहे की त्यांनी पुरावे द्यावे. परंतु हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की राज्य निवडणूक आयोगाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन चौकशीचे आदेश द्यावे लागलेले आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की ही चौकशी निपक्षपणे होण्यासाठी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी आणि या मागणीसाठी कोणत्याही प्रकारे पुराव्याची आवश्यकता नाही. प्रथमदर्शनी पुरावा निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स हाच आहे. सर, जर उमेदवार हे बिनविरोध निवडून येत असतील तर कुठेतरी मतदारांच्या कायदेशीर जे अधिकार आहेत त्याचं उल्लंघन होतं का? कारण त्या ठिकाणी जर उमेदवार बिनविरोध येत असतील तर त्या ठिकाणी निवडणूकच होणार नाही. मग बिनविरोध निवडणुका होणं हे लोकशाहीच्या तब्येतीसाठी चांगलं नाही. त्यामुळे बिनविरोध निवडणुकांच्या संदर्भात जगात सगळीकडे अनेकदा चर्चा झाली. काही देशांमध्ये असं नक्की करण्यात आलं की इलेक्टेड मेंबर असा जर शब्द असेल तर तो निवडून आलेलाच माणूस असला पाहिजे. बिनविरोध आलेला माणूस निवडून आलेला असं म्हटलं जाऊ शकत नाही. ही कायद्यातली तरतूद आणि बारकावा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्या स्पष्टपणे सांगितलं आहे की त्या बिनविरोध निवडून येणाऱ्या माणसाला एक स्वतःचं का होईना मत पडलं पाहिजे. म्हणजे मतदान झालं पाहिजे. त्याला काही मतं का असेना पडले पाहिजेत आणि त्याच्यातून तो निवडून आलेला उमेदवार इलेक्टेड मेंबर म्हणून आपण त्या व्याख्येत बसणारा म्हणू शकतो. नाहीतर तो इलेक्टेड मेंबरच नाही आहे. मग जो इलेक्टेड मेंबरच नाही आहे तो त्या महापालिकेच्या कामकाजाचा सदस्य, नगरसेवक म्हणून होऊ शकतो का? हा प्रश्नसुद्धा आम्ही उपस्थित केलेला आहे. सर, विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता त्यावेळेस हरिभाऊ राठोड यांना धमकावल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता. उद्धव ठाकरेंनी अशी मागणी केलेली आहे की विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. अध्यक्षांवरती गुन्हा वगैरे दाखल करता येऊ शकतो. किंवा अध्यक्षांचं जे पद आहे विधानसभा अध्यक्षांचं, ते तसं घटनात्मक संरक्षण असलेलं पद आहे. परंतु घटनात्मक संरक्षण हे बेकायदेशीर काम करण्यासाठी नाही आहे. विधानसभेच्या कामकाजामध्ये अडथळा येऊ नये, विधानसभेच्या कामकाजामध्ये मोकळेपणाने सगळेजणं काय आरोप असेल, खरं खोटं असेल ते बोलू शकले पाहिजे. त्यासाठीची तरतूद म्हणून इम्युनिटी त्याला आपण म्हणतो, ती कॉन्स्टिट्युशनल इम्युनिटी देण्यात आलेली आहे. आता विधानसभेच्या बाहेर ते संरक्षण बेकायदेशीर कामांसाठी तर मुळीच नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा कोड ऑफ कंडक्ट जारी केलेला आहे म्हणजे आदर्श आचारसंहिता जारी आहे, तेव्हा तर तुम्ही एखाद्या अर्ज भरण्याच्या ठिकाणी जाऊन कोणाला तरी धमकी देणं हा धडधडीत गुन्हा आहे. तिसरी गोष्ट, जर त्यांनी तिथल्या मुंबईच्या पोलीस कमिशनरला फोन केला किंवा कोणत्या तरी कमिशनरला फोन केला आणि त्यांनी सांगितलं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांना एवढी सिक्युरिटी कोणी दिली, कशासाठी दिली, त्यांची सिक्युरिटी त्वरित काढून घ्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे, राहुल नार्वेकरांनी फोनवर बोलतानाचा व्हिडिओ आपण पाहिला तर, की इमिजिएट इफेक्टनी यांची सिक्युरिटी काढा. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. ते निवडणूक आचारसंहिता लागू असताना आपल्या पदाचा गैरवापर किंवा वापरच करू शकत नाही. त्यामुळे हा पदाचा गैरवापर आहे. ज्या पोलीस कमिशनरला राहुल नार्वेकर यांनी फोन केला होता त्यांनी स्वतःहून, सु मोटो असा शब्द आहे त्यासाठी कायद्यात, स्वतःहून राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण की ते पदाचा गैरवापर करतात. ते करू शकत नाही फोन एखाद्या कमिशनरला. पण काय होते की सत्तेचा माज आलेले काही लोक असतात आणि तो सत्तेचा माज दिसतो अशा पद्धतीने. तुम्ही कसे वागता, कसे बोलता. आता मी मागच्या वेळेस राहुल नार्वेकर यांच्या बेकायदेशीर निर्णयाबद्दलचं विश्लेषण केलं. माझ्या म्हणण्यानुसार तो बेकायदेशीर आणि घटनाबाह्य निर्णय त्यांनी दिलेला आहे, जो सत्ता संघर्षाच्या बद्दल आहे. तर कोणीतरी त्यांनी चेले-चपाटे उभे करून माझ्याविरुद्ध तक्रार केली आणि माझी सनद त्यांनी 3 महिन्यासाठी सस्पेंड करण्याची ऑर्डर काढली बार काउन्सिलने. आता याच्यामागे राहुल नार्वेकर असू शकतात अशी शंका याच्यामुळेच बळावते की ते सातत्याने असे बेकायदेशीरतेला प्रोत्साहन देणारं वागतात. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी हे समजून घेतलं पाहिजे की ज्येष्ठ नेते, भाजपचेच खासदार होते हरिभाऊ राठोड, बंजारा समाजाचे मोठे नेते आहेत,
भटक्या विमुक्त समाजाचं प्रतिनिधित्व करतात, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल अभ्यासू भूमिका मांडतात. तुम्ही एका ज्येष्ठ बंजारा समाजातल्या नेत्याचा अपमान करता, तेव्हा तुम्ही संपूर्ण बंजारा समाजाचा अपमान करत असता, अशी एक रागाची भावना आज पूर्ण महाराष्ट्रात पसरलेली आहे. आणि त्यामुळे बंजारा समाजाने सुद्धा अनेक ठिकाणी ठराव केलेले आहेत की राहुल नार्वेकर यांचा त्यांनी निषेध केलेला आहे. म्हणून मला असं वाटते की विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्राने पाहिलेले आहेत, अरुण गुजरातीसारखे, की अत्यंत तत्वनिष्ठ त्यांनी पाहिले. आपण पाहिले बाळासाहेब भारदे, अत्यंत तत्वनिष्ठ विधानसभेचं कामकाज चालेल अशा पद्धतीचे संत प्रवृत्तीचे नेते आपण पाहिलेले आहेत. कुठे घेऊन चाललो आपण महाराष्ट्राला? अशा प्रकारचे नेते असतात का? राहुल नार्वेकर यांनी काय दर्जाहीनता दाखवलेली आहे तो फोन करून. आणि तुम्ही तुमच्या घरातले 3-3 उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे करता, तिथे जाऊन त्या केंद्रावर थांबता आणि बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे, अशा पद्धतीने कामकाज झालं पाहिजे अशी देखरेख तिथे बसून करता, असा आरोप जर हरिभाऊ राठोड यांनी केलेला आहे तर मग त्याचं उत्तर तुम्ही योग्य पद्धतीने द्या ना. तुम्ही राग का व्यक्त करता? तुम्हाला राग आला याचा अर्थच त्यांचा आरोप तथ्य असलेला आहे. आणि त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की विधानसभेमध्ये सुद्धा कोणीतरी अविश्वास ठराव त्यांच्यावर आणला पाहिजे. तर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा अध्यक्षांना राजकीय विधानेही करता येतात का? कारण उद्धव ठाकरे यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केल्याच्या नंतर राहुल नार्वेकर यांनी एक विधान केलेलं आहे की हिवाळ्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या जुन्या जखमा ह्या ओल्या होत आहेत. तेव्हा ते व्यक्तिगत आरोप काही पण करू द्या. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अत्यंत तुच्छ भाषेत इतरांबद्दल बोलतात. हे काय मुख्यमंत्र्यांचं लक्षण आहे का हे? असे असतात का नेते? कशासाठी तुम्ही एवढे मोठे नेते झाले? केवळ संख्याबळ आहे, बहुसंख्या आहे, माझ्याजवळ खूप जास्त आमदार आहे म्हणून तुम्ही आज त्या खुर्चीवर बसलेले आहे. त्या खुर्चीवर नसताना तुमचा आदर करतात का लोक? पाहू द्या बरं आम्हाला कोणाचा आदर करतात. असं नसते. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे लोक असो, ते काँग्रेसचे असो, ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे असो, ते मनसेचे असो, ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे असो, ते RPIचे असो किंवा ते अजितदादांच्या पक्षाचे असो, किंवा मी विसरलो असेल अशा अजून कोणत्या पक्षांचे, मुस्लिम संघटनांच्या पक्षांचे नावं घ्या तुम्ही, ते सगळे पक्ष, हे सगळे पक्ष खड्ड्यात गेले तरी चालतील. सगळे राजकीय पक्ष खड्ड्यात गेले चालतील. लोकशाही वाचली पाहिजे. जे लोकशाहीच्या विरुद्ध आहेत ते आपल्या विरुद्ध आहेत, हे तत्त्व लोकांनी स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणुकांच्या काळात तुम्ही जे तत्त्वहीन आणि दिशाहीन मूर्खपणाचे विधानं करता, लोकांचा अपमान करता, त्यातून तुमचा दर्जा दिसतो. आणि मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचा दर्जा अत्यंत रसातळाला नेलेला आहे. खालच्या पातळीवरचं राजकारण त्यांनी जे सुरू केलेलं आहे ना, ते अत्यंत व्यथित करणार आहे माझ्यासारख्या व्यक्तीला. हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे. जर पाहिलं तर राज्यामध्ये ज्या 29 महापालिका आहेत त्या महापालिकेमध्ये जवळपास 68 ते 70 ठिकाणी सत्ताधारी पक्षांचे उमेदवार हे बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळते. परंतु याच विरोधात मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यामार्फत असीम सरोदे यांनी न्यायालयामध्ये रीट पिटिशन जी आहे ती दाखल केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.